मंडळी, आपण दररोज सकाळी उठतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सकाळी उठल्याच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये केलेली कृती आपल्या संपूर्ण दिवसावर, आपल्या कर्मावर आणि भविष्यातील भाग्यावर परिणाम करू शकते. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले आहे की मनुष्याच्या दिवसाची सुरुवात जशी होते तशीच त्याच्या मनाची आणि कर्मांची दिशा ठरते. म्हणूनच सकाळचा काळ हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. आज अनेक लोक उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतात. सोशल मीडिया, बातम्या किंवा इतर गोष्टी पाहण्यात वेळ जातो, पण शास्त्राचा संदेश वेगळा आहे. सकाळचा पहिला विचार परमेश्वराचा असावा, कारण ज्या मनाने दिवसाची सुरुवात होते त्याच मनाने संपूर्ण दिवस जगला जातो. गरुड पुराणात ब्रह्ममुहूर्त विशेष महत्त्वाचा मानला आहे. सूर्योदयापूर्वी साधारण 1.5 तासाचा हा काळ ज्ञान, साधना, प्रार्थना आणि आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या वेळेत वातावरण सात्विक असते, मन शांत असते आणि ईश्वराचे स्मरण सहज होते. असे सांगितले जाते की जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तात उठून देवाचे स्मरण करतो त्याची बुद्धी निर्मळ होते, निर्णय क्षमता वाढते आणि त्याच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीने नेमक्याच एका वेळेला उठले पाहिजे, तर शक्य तितक्या नियमित आणि शांत पद्धतीने दिवसाची सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे. उठल्याबरोबर घाईने पलंगावरून, बेडवरून उडी मारू नका. काही क्षण शांत बसा, आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. मनात भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ किंवा आपले आराध्य देवतेचे स्मरण करा. दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हा नवीन दिवस ही परमेश्वराने दिलेली आणखी एक संधी आहे, अशी भावना मनात ठेवा. शास्त्रामध्ये कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक सांगितला जातो. या श्लोकाचा भावार्थ असा आहे की आपल्या हातामध्ये कर्म करण्याची शक्ती आहे. योग्य कर्मानेच लक्ष्मी, विद्या आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते. म्हणून हातांकडे पाहून चांगल्या कर्माचा संकल्प करणे हे प्रतिकात्मक आणि प्रेरणादायी मानले जाते. यानंतर पृथ्वीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमातेप्रती आदर व्यक्त करण्याची परंपरा सांगितली जाते, कारण आपण दिवसभर ज्या पृथ्वीवर चालतो त्या निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा भारतीय संस्कृतीचा सुंदर संदेश आहे. मंडळी, लक्षात ठेवा, गरुड पुराणाचा मुख्य संदेश भीती निर्माण करणे नाही, तर धर्म, सदाचार, संयम आणि चांगले कर्म याचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे. म्हणून उद्यापासून एक छोटा संकल्प करा. उठल्याबरोबर मोबाईल न पाहता प्रथम देवाचे स्मरण करा, मन शांत ठेवा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. अशा छोट्या सवयी जीवनात मोठा बदल घडवू शकतात. पुढे आपण पाहणार आहोत उठल्याबरोबर कोणते मंत्र म्हणावेत, हातांचे दर्शन आणि पृथ्वी मातेला नमस्कार करण्यामागील आध्यात्मिक अर्थ काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, मागील भागात म्हणजे आपण मागे बघितलं, आपण ब्रह्ममुहूर्तात
चे महत्व आणि दिवसाची सुरुवात कशी करावी हे जाणून घेतले. आता गरुड पुराणातील सकाळच्या पहिल्या काही क्षणांचे महत्व समजून घेऊया. असे म्हटले जाते की मनुष्य जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा त्याचे मन अत्यंत शांत आणि ग्रहणशील असते. त्यावेळी मनात जे विचार येतात त्याचा प्रभाव दिवसभर राहू शकतो. म्हणूनच उठल्याबरोबर चिंता, राग आणि नकारात्मक विचार न करता ईश्वराचे स्मरण करा, देवाचे स्मरण करा. सर्वप्रथम डोळे उघडण्यापूर्वी मनात आपल्या आराध्य देवतेचे नाव घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र म्हणा. श्रद्धेने घेतलेले देवाचे नाव मनाला स्थिर करते. यानंतर हळूहळू डोळे उघडा आणि काही क्षण स्वतःच्या दोन्ही हातांकडे पहा. भारतीय परंपरेत प्रसिद्ध श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये स्थित्यो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्या हातांच्या अग्रभागी लक्ष्मीचे, मध्यभागी सरस्वतीचे आणि मुळाशी ब्रह्मदेवाचे प्रतिकात्मक वास्तव मानले जाते. या मागील संदेश असा आहे की आपल्या कर्मानेच संपत्ती, ज्ञान आणि यश प्राप्त होते. त्यानंतर बेडवरून लगेच खाली उतरू नका. शांतपणे बसा. 2 ते 3 दीर्घ श्वास घ्या आणि मनात एक संकल्प असा करा की आज मी कोणालाही दुखावणार नाही, सत्य बोलेन, चांगले कर्म करत राहील, परमेश्वर माझ्यावर कृपा करो. यानंतर पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमातेची क्षमा मागण्याची सुंदर परंपरा सांगितली आहे. कारण दिवसभर आपण तिच्यावर चालणार आहोत. हा संस्कार नम्रता आणि कृतज्ञता शिकवतो. पृथ्वीला नमस्कार करताना भाव असा असावा, हे भूमाते, दिवसभर तुझ्यावर चालणार आहे, मला क्षमा कर आणि माझे रक्षण कर. मंडळी, या कृती केवळ धार्मिक विधी नाहीत, त्या आपल्या मनात विनम्रता, संयम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करतात. गरुड पुराणाचा संदेश असा आहे की दिवसाची सुरुवात जशी शांत आणि सात्विक असेल तसेच आपले विचार आणि कर्मही सात्विक बनतील. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळात अनेक लोक उठल्या उठल्या काय करतात, मोबाईल उघडतात. सोशल मीडिया, मेसेज, बातम्या पाहण्यात पहिली 15 ते 20 मिनिटं निघून जातात. त्यामुळे मन लगेच बाह्य जगाच्या गोंधळात अडकते. म्हणून शक्य असल्यास उठल्यानंतर काही वेळ मोबाईल पासून दूर राहा आणि प्रथम स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि ईश्वराला वेळ द्या. जर तुम्हीही उठल्या उठल्या मोबाईल पाहत असाल तर नक्की कमेंट करा आणि हे पुढील 1 महिना करून बघा. याने जर फरक जाणवला ते देखील कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर 1 ग्लास स्वच्छ पाणी घ्या. पाणी प्या. शरीराला जाग येते, ताजेतवाने वाटते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. यानंतर स्वच्छता, स्नान आणि देवपूजेची तयारी करा. शुद्ध शरीर आणि शांत मनाने केलेली प्रार्थना अधिक एकाग्रतेने होते, अशा धार्मिक विश्वास आहे. लक्षात ठेवा, गरुड पुराणाचा खरा संदेश म्हणजे चांगले आचरण, शुद्ध विचार, सत्कर्म. फक्त मंत्र म्हणणे पुरेसे नाही, आपल्या वागण्यातही धर्म, दया आणि प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. मंडळी, उद्यापासून हा छोटासा प्रयोग करून पहा. उठल्यावर पहिले 5 मिनिटे फक्त देवाचे स्मरण करा, हातांचे दर्शन, भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि सकारात्मक संकल्प करा.
अशा छोट्या सवयी मनाला स्थिर करतात आणि दिवस अधिक शांततेने सुरू होण्यास मदत करतात. पुढे बघणार आहोत आपण गरुड पुराणानुसार सकाळी स्नान, सूर्याला अर्घ्य, तुळशी पूजन आणि देवपूजा करण्याची योग्य पद्धत व त्यांचे आध्यात्मिक महत्त्व. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागील भागात जसं आपण पाहिलं उठल्याबरोबर कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेतलं. आता दिवसाची पुढची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी पाहूया. गरुड पुराणात स्वच्छता, सात्विकता आणि शिस्तबद्ध जीवनाला विशेष महत्त्व दिलं आहे. मन शुद्ध ठेवण्यासाठी शरीराची शुद्धता ही तितकीच आवश्यक मानली जाते. झोपेतून उठल्यानंतर प्रथम दैनंदिन स्वच्छता पूर्ण करा. त्यानंतर शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी किंवा सकाळच्या शांत वेळेत स्नान करा. धार्मिक परंपरेनुसार स्नान केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नसून मनातील आळस, नकारात्मकता आणि अस्वस्थता दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. स्नान करताना मनात परमेश्वराचे स्मरण करा. अनेक संतांनी सांगितले आहे की बाह्य स्वच्छतेसोबत अंतःकरणाची शुद्धता ही तितकीच महत्त्वाची आहे. जर मनात मत्सर, राग किंवा द्वेष असेल तर फक्त स्नान करून पूर्ण आध्यात्मिक लाभ मिळत नाही. म्हणून शरीर आणि मन दोन्ही निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्नानानंतर स्वच्छ आणि शक्य असल्यास हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. त्यानंतर देवघरात जाऊन दिवा लावा. दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानला जातो. त्याचा अर्थ फक्त तेलाचा दिवा नसून आपल्या मनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश जागवणे हा आहे. यानंतर भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवतेचे शांतपणे स्मरण करा. प्रार्थना करताना मोठमोठ्या इच्छा मांडण्यापेक्षा कृतज्ञतेची भावना अधिक महत्त्वाची मानली जाते. आणि सूर्याला अर्घ्य देण्याबद्दल जाणून घेऊया. भारतीय परंपरेत सूर्याला प्रत्यक्ष देवतेचे स्वरूप मानले गेले आहे. सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. म्हणून सकाळी उगवत्या सूर्याला स्वच्छ पाण्याने अर्घ्य देण्याची परंपरा आहे. अर्घ्य देताना मनात नम्र भाव असावा. हे सूर्यनारायण, मला सद्बुद्धी, आरोग्य आणि सत्कर्म करण्याची शक्ती द्या, अशी प्रार्थना करावी. श्रद्धा आणि एकाग्रतेने केलेली प्रार्थना मनाला स्थिर करते. त्यानंतर घरात तुळशीचे रोप असल्यास तिला नमस्कार करा. घरामध्ये आपण बाहेर तुळस लावतो, त्या तुळशीला नमस्कार करा. तुळस भारतीय संस्कृतीत सर्वात पवित्र मानली जाते. तिची सेवा ही श्रद्धा, निसर्ग प्रेम आणि शिस्त याचे प्रतीक आहे. मंडळी, गरुड पुराणाचा खरा संदेश असा आहे की ईश्वराला फक्त फुले अर्पण करून चालत नाही. आपल्या स्वभावातही सुगंध असला पाहिजे. जर आपण रोज पूजा केली आणि तरीही खोटे बोललो, इतरांना दुखावले किंवा अन्याय केला तर पूजा अपूर्ण राहते. म्हणूनच सकाळच्या प्रार्थनेनंतर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणते एक चांगले काम करणार आहे? एखाद्याला मदत करणे, प्रेमाने बोलणे, मोठ्या लोकांचा आदर करणे, गरजू व्यक्तीला अन्न देणे, लहान लोकांचा देखील आदर करणे, कोणाचे मन न दुखवणे, हीच खरी पूजा आहे. भगवान विष्णूंनी गरुड पुराणात सांगितलेला संदेश असा आहे की धर्म हा फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या प्रत्येक कृतीत दिसला पाहिजे. म्हणून रोज सकाळी स्वतःला 3 संकल्प करा. मी सत्य बोलेन,
मी कोणालाही जाणून बुजून दुखावणार नाही. मी माझे प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण समजून करेल. या 3 गोष्टींचा नियमित सराव केल्यास मन अधिक शांत, सकारात्मक आणि सात्विक होत जाते. पुढे आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार सकाळी उठल्यावर कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि त्या आपल्या जीवनावर कसा परिणाम करू शकतात हे आपण पुढे बघणार आहोत. तर व्हिडिओ मंडळी, शेवटपर्यंत आतापर्यंत पहा आपण आणि सकाळी कमेंट उठल्यावर नक्की काय करा. करावे हे आतापर्यंत आपण पाहिले, सकाळी पण उठल्यावर गरुड पुराणाचा काय आणखी करावे एक महत्त्वाचा हे संदेश पाहिले. असा पण आहे की गरुड चांगल्या सवयी पुराणाचा जितक्या आणखी आवश्यक एक आहेत महत्त्वाचा संदेश तितकेच असा काही आहे. वाईट आचरण टाळणे देखील आवश्यक आहे. लक्षात ठेवा, गरुड पुराणातील शिकवण ही सदाचार, संयम आणि धर्माचरण यावर भर देते. पुढील मुद्दे हे त्या शिकवणीशी सुसंगत असे आचार विचार आहेत. पहिलं, उठल्यावर राग करू नका. रागामुळे विवेक कमी होतो. दिवसाची सुरुवातच चिडचिडीत झाली तर त्याचा परिणाम दिवसभराच्या वागणुकीवर होऊ शकतो. म्हणून जागे झाल्यावर काही क्षण शांत राहा आणि देवाचे स्मरण करा. दुसरं आहे, उठल्या उठल्या मोबाईलमध्ये गुंतू नका. आजच्या काळातील ही सर्वात सामान्य सवय आहे. तुम्ही देखील ही सवय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. उठता सोशल मीडिया, मेसेज आणि बातम्या पाहिल्याने मन लगेच बाह्य तणावाकडे वळते. दिवसाची सुरुवात स्वतःशी आणि परमेश्वराशी संवादाने करा. तिसरं, आई वडिलांचा, ज्येष्ठांचा आणि छोट्यांचा अनादर करू नका. भारतीय धर्मग्रंथांमध्ये माता पिता आणि गुरु यांचा आदर हा श्रेष्ठ धर्म मानला गेला. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात स्थैर्य आणि समाधान लाभते अशी श्रद्धा आहे. चौथं, खोटे बोलण्याची सवय टाळा. गरुड पुराणात सत्याला धर्माचा पाया मानले आहे. कधी कधी सत्य बोलणे कठीण वाटू शकते, पण प्रामाणिकपणा दीर्घकाळ विश्वास निर्माण करतो. पाचवा आहे, अन्नाचा अपमान करू नका. अन्नाला अन्नपूर्णेचा प्रसाद मानण्याची परंपरा आहे. गरजेपेक्षा जास्त अन्न घेऊन ते वाया घालवणे टाळा. अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगा. सहावा आहे, दुसऱ्यांची निंदा करू नका. सकाळपासून इतरांच्या दोषांवर चर्चा करण्याऐवजी स्वतःच्या गुणांवर काम करा. निंदा मन अस्वस्थ करते, तर चांगले विचार मन प्रसन्न ठेवतात. सातवा आहे, आळसाला बळी पडू नका. सकाळचा वेळ हा अभ्यास, साधना, व्यायाम आणि नियोजनासाठी उत्तम मानला जातो. दिवसाची सुरुवात उत्साहाने करा. आठवा आहे, कोणाचे मन दुखावणारे शब्द बोलू नका. शब्द हे आशीर्वादही ठरू शकतात आणि दुःखाचे कारणही. सकाळी घरातील प्रत्येकाशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. नववा आहे, मत्सर आणि द्वेष मनात ठेवू नका. दुसऱ्याच्या यशामुळे दुःखी होण्याऐवजी त्यातून प्रेरणा घ्या. सकारात्मक विचार मनाला शांत ठेवतात. 10वा आहे, देवपूजा केवळ दिखाव्यासाठी करू नका. पूजेचा खरा अर्थ मनातील श्रद्धा, नम्रता आणि चांगले आचरण आहे. बाह्य विधीसोबत अंतःकरणाची शुद्धता ही महत्वाची आहे. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धर्म म्हणजे फक्त पूजा, आरती किंवा मंदिरात जाणे नाही. धर्म म्हणजे सत्य, दया, संयम, कृतज्ञता आणि चांगले कर्म. जर एखादी व्यक्ती रोज पूजा करत असेल पण लोकांशी कठोर वागत असेल तर त्या पूजेचा खरा उद्देश पूर्ण होत नाही. पण जो माणूस प्रेमाने बोलतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि इतरांना मदत करतो, तो धर्माच्या मार्गावर चालत आहे. म्हणून उद्यापासून एक छोटा संकल्प करा. मी प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करेल, चांगले विचार ठेवेल
आणि माझ्या वागण्यातून धर्माचे पालन करण्याचा प्रयत्न करेन. यामुळे केवळ तुमचा दिवसच नाही तर तुमचे संपूर्ण जीवन अधिक शांत, संतुलित आणि आनंदी होऊ शकते. पुढील भागात आपण बघणार आहोत गरुड पुराणानुसार सकाळच्या सात्विक दिनचर्येमुळे कोणते आध्यात्मिक आणि मानसिक लाभ मिळतात, तसेच संपूर्ण दिवस आनंदी आणि अर्थपूर्ण कसा घालवावा. गरुड पुराणानुसार सकाळची दिनचर्या पाळल्याने जीवनात काय बदल होतात. मंडळी, या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरुड पुराणाच्या शिकवणुकीच्या आधारावर सकाळी उठल्यापासून दिवसाची सुरुवात कशी करावी, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेतले. आता शेवटी मी सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या शिकवणीचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे आता आपण जाणून घेऊया. गरुड पुराणाचा मुख्य संदेश असा आहे की मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मांवर, विचारांवर आणि आचरणावर अवलंबून असते. सकाळची सात्विक सुरुवात हा त्या चांगल्या आचरणाचा पाया आहे. सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करणारा, मन शांत ठेवणारा, सत्याचा मार्ग स्वीकारणारा आणि इतरांशी प्रेमाने वागणारा मनुष्य अंतःकरणाने अधिक समाधानी होतो. ही शिकवण फक्त धार्मिक विधीबद्दल नसून उत्तम जीवन पद्धतीबद्दल आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला कर्माचे महत्त्व सांगताना स्पष्ट संदेश दिला की कोणते कर्म व्यर्थ जात नाही. प्रत्येक चांगल्या कृतीने आणि प्रत्येक चुकीच्या कृतीने परिणाम होत असतो. प्रत्येक दिवस हा नवीन आणि चांगले कर्म करण्याची संधी आहे. सकाळी उठल्यानंतर जर आपण परमेश्वराचे स्मरण केले, पालकांचा आदर केला, प्रामाणिकपणे काम केले, कोणाचे मन दुखावले नाही आणि गरजू व्यक्तीला मदत केली, तर हीच खरी धर्मसाधना आहे. मंडळी, अनेक जण विचारतात, घरात सुख समृद्धी कशी येईल. गरुड पुराणाचा संदेश असा आहे की सुख समृद्धी ही केवळ पैशाने मोजली जात नाही. ज्या घरात प्रेम, आदर, सत्य आणि संयम, कृतज्ञता, ईश्वरावरील श्रद्धा असते, ते घर खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सुखी असते. म्हणून रोज सकाळी स्वतःला हे 5 संकल्प नक्की सांगा. पहिला संकल्प, मी आज सत्य बोलेन. दुसरा संकल्प, मी कोणालाही जाणून बुजून दुखवणार नाही. तिसरा संकल्प, मी माझे काम प्रामाणिकपणे करेल. चौथा संकल्प, मी आई वडील, गुरु, ज्येष्ठांचा आणि माझ्यापेक्षा लहान लोकांचा आदर करेल. पाचवा संकल्प, दिवसाच्या शेवटी मी माझ्या कर्माचे आत्मपरीक्षण करीन. मंडळी, जर आपण हे 5 संकल्प दररोज पाळण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्या स्वभावात सकारात्मक बदल दिसू लागतील. मन शांत होईल, नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, गरुड पुराणाचा उद्देश भीती निर्माण करणे नाही. त्याचा उद्देश आहे मनुष्याला धर्म, सदाचार, सत्कर्म आणि आत्मजागृतीचा मार्ग दाखवणे हा आहे. म्हणून या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर चांगल्या जीवन मूल्यांच्या दृष्टीने समजून घ्या. श्रद्धा आणि विवेक या दोन्हींचा समतोल राखणे हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शेवटी भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणी एकच प्रार्थना, हे प्रभू, आम्हाला सद्बुद्धी द्या. आमच्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. आमच्या मनात दया, क्षमा, प्रेम आणि सत्य कायम राहू द्या. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. जर तुम्हाला हा संपूर्ण विषय आवडला असेल,
संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबांबरोबर मित्राबरोबर शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तसेच तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या ग्रंथावर काय हवा आहे तर हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू. ओम नमः शिवाय. नमः. धन्यवाद.